नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी झटपट आणि हेल्दी असा पराठा बनवणार आहोत। अगदी तुम्ही बाहेर गावी जरी गेले तरी पण हा पराठा तुम्ही सोबत जेवणाकरता किंवा नाश्त्याकरता नेऊ शकता। खूपच टिसूळ असा हा पराठा आहे, तरी पण तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा पराठा बनवायला अगदी सोपा आणि घरातील साहित्यातूनच तयार केलेला आहे। पौष्टिक आणि चविष्ट पराठ्याला लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी मूग डाळ घेऊन त्याला 2 ते 2.5 तास भिजवून घेतलेले आहे आणि ही पूर्णपणे भिजल्यानंतर या डाळीला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। ही डाळ दुप्पट होते आणि आता आपण मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून या डाळीला अशा प्रकारे वाटून घेऊ। यामध्ये फक्त आपल्याला जिरेच घालायचे आहे, बाकी काही घालायचं नाही। गव्हाचे पीठ किती घेतले हे मी नंतर सांगते। आता सर्वप्रथम आपण यामध्ये मसाले घालूया। हे सर्व मसाले पोहे खायच्या चमच्याने घेतलेले आहे। 2 चमचे तिखट, पाव चमचा हिंग, 1.5 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे धने जिरे पावडर आणि 1 चमचा हळद, थोडासा ओवा घेतलेला आहे। हे सर्व मसाले आता आपण या पिठामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे तीळ घालायचे आहे। तिळामुळे छान चव येते आणि चवीनुसार मीठ घालून त्यानंतर 2 ते 3 चमचे मोहनाकरता तेल घालायचं आहे। तेलामुळे पराठे हे छान टिसूळ येतात। आता हे पराठ्याचे सर्व साहित्य घालून झालेले आहे। पराठ्याचे पीठ छान मळून घेऊया। डाळीचं जे वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये जेवढे गव्हाचे कणिक मावते तेवढीच कणिक घालायची आहे आणि छान मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर त्या गोळ्याला थोडंसं तेल लावून गोळा 5 मिनिटाकरता मुरायला ठेवायचा। हा पराठ्याचा गोळा हा असा व्यवस्थित तयार झालेला आहे। या गोळ्याला 5 मिनिटाकरता ठेवल्यानंतर आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे आहे। डाळीला एका चाळणीवर ठेवून डाळीमधले पूर्ण पाणी काढून घेतलेले होते आणि त्यानंतर डाळीला बारीक करून घेतलेले होते। त्यामुळे त्यामध्ये जेवढी कणिक मावते तेवढीच घालायची आहे, पाणी राहता कामा नये। आणि आता आपण असे पराठ्यासाठी गोळे तयार करून घेऊ आणि या गोळ्याला तेल लावूनच पराठे हे लाटायचे आहे। पराठा लाटेपर्यंत तवा हा गॅसवर गरम करायला ठेवूया आणि तेल लावून पराठ्याला लाटून घेऊ। गोळा छान मळून तयार झालेला आहे। आता गोळ्याला थोडंसं तेल लावून छान पराठा लाटून घेऊया। जर ताबडतोब गरम गरम तयार केलेले पराठे खायचे असल्यास पराठ्याची जाडी ही पोळीसारखी लाटून त्याला शेकून घेतलं अशा प्रकारे अशी जाडी करून पराठा हा ताबडतोब खाऊ शकतो। आणि तुम्हाला जर पराठा हा थोड्या वेळानंतर खायचा असल्यास पराठा हा थोडा जाडसर लाटून घ्यायचा। आधी तव्यावर थोडंसं तेल टाकून पराठ्याला टाकून घेऊ आणि मीडियम गॅसवर शेकायचं आहे। मागच्या बाजूला थोडंसं झालेलं, आता याला आपण पलटून घेऊ आणि आपल्याला पराठ्याला जेवढं तेल लागतं तेवढं तेल लावायचं आहे। तेल, तूप किंवा बटर तुम्ही यापैकी काहीही वापरू शकता। नंतर पराठा शेकण्याकरता गॅसची थोडी पॉवर कमी करून पराठ्याला छान असं मोहागी शेकून घ्यायचं आहे। त्यामुळे पराठा हा छान टिसूळ होतो आणि हलक्या हाताने पराठ्याला असा प्रेस करत जायचा, त्यामुळे पराठ्याला छान असा कलर येतो आणि पराठा पण चांगला शेकला जातो। आता दुसऱ्या बाजूला आपण पलटून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला पराठ्याला छान शेकून घ्यायचा आहे आणि हा आयरनचा तवा असल्यामुळे या तव्यावर पराठा हा खूप छान मस्त असा मोहागी शेकला जातो। आणि आता आणखी वरच्या बाजूला तेल घालून याला आपण पलटून घेऊ। बघा, खालच्या बाजूला छान पराठा झालेला आहे। आता हे वरून जी बाजू खाली केली ते बाजू छान शेकून घेऊ। अशा प्रकारे छान पराठा शेकून झालेला आहे, याला काढून घेऊ। असेच पूर्ण पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे। एवढ्या पिठामध्ये साधारण 6-7 पराठे तयार होतात। आपले पराठे शेकून झालेले आहे। हा थोडासा जाडसर पराठा तयार केलेला आहे। पराठ्यासोबत हिरवी मिरचीचा गोड ठेचा, शेंगदाण्याची चटणी, दही किंवा टमाटरची चटणी खूप छान चवीला अप्रतिम लागते। गोड ठेचा आणि टमाटर चटणीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे। पराठा तोडून दाखवते। बघा, पराठा किती छान टिसूळ झालेला आहे। शेंगदाण्याची चटणीवर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल वगैरे टाकून सुद्धा हा पराठा खाऊ शकता।
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये।